तर आपल्या आरोग्य दूत ऑर्गनायझेशन होम मध्ये आल्यावर युजर्स, आता युजर्स कशा प्रकारे दिसणार आहेत हे इथे तुम्हाला लक्षात येणार आहे. हे युजर्सचे नाव, हा स्क्रीन दिसत आहे मॅडम? हो सर, दिसत आहे. हा, तर यानुसार काय होणार आहे, प्रत्येक युजरची डिटेल्स, दुसरं त्याच्या खाली जे आहे ते आहे वेंडर रजिस्ट्रेशन. आता किती प्रकारचे वेंडर्स आहेत? हॅलो मॅडम, हा, तर सर्व मेंबरांना तुम्हाला जी स्क्रीन दिसत आहे तुमच्या मोबाईल वरची, ते तुम्ही झूम करून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे, लक्षात येणार आहे. इथे तर मी झूम करतच आहे, पण ज्या लोकांच्या फोन मध्ये ते झूम होणार नाही तर ते स्वतः पण झूम करून बघू शकतात. तर इथे अशा प्रकारे जे येणार आहे, युजर्स, टोटल युजर जे काल डेमो यूज म्हणजे ज्या लोकांचे रजिस्ट्रेशन केले होते ते सर्व आज कालचा जो डेटा आहे तो आज इथे रजिस्टर झालेला आहे. इथे टोटल वेंडर रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. तो 33 रजिस्ट्रेशन जे आहे हे वेंडरचे याच्यामध्ये ऍड झालेले आहे. या रजिस्ट्रेशन मध्ये जे जे वेंडर्स येतील, जनरल फिजिशियन, चिल्ड्रन ओपीडी, आय हॉस्पिटल, ENT हॉस्पिटल, डर्मेटोलॉजिस्ट, आयुर्वेदिक, पॅथॉलॉजी, सोनोग्राफी सेंटर, मेडिकल, 2 प्रकारचे मेडिकल आहेत आपले, एक जेनरिक मेडिकल आणि नॉर्मल मेडिकल, गव्हर्नमेंट योजनावाले हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स, ब्लड बँक, स्पेशालिटी हॉस्पिटल. संध्याताई, तुमचा माईक ऑफ करा. संध्याताई, आता कोणी आपली स्क्रीन चालू करू नका. तर तुम्ही आता हे तुमच्या मोबाईलला ही जी स्क्रीन आहे ते झूम करून बघू शकता. यामध्ये सर्व ओपीडी यानुसार आपल्याकडे रजिस्टर्ड होणार आहेत. आता हे जरी तुम्हाला नंबर कमी दिसत आहेत तर उद्यापासून अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, आवाज बरोबर येत नाही तुमचा. अकोल्यामध्ये तर चालूच आहे. या सर्व ठिकाणचे वेंडर रजिस्ट्रेशन हे चालू होणार आहेत. तर आता एकच सांगू इच्छितो मी की आपले वेंडर रजिस्ट्रेशन जे आहेत हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता चालू झालेले आहेत. या 8 दिवसामध्ये 25 ते 27 तारीखच्या दरम्यान तुमच्या एरियातले ज्यावेळेस तुम्ही प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करताल तर तुमच्या एरियामधले वेंडर हे तुम्हाला शो होणं चालू होऊन जातील. तुम्हाला उद्यापासून आपले जे आरोग्य दूत मेंबर आहेत त्यांना ग्राउंड लेवलवर उद्यापासून काम सुरू करणे आहे. त्यामध्ये त्यांचं सर्वात महत्वाचं काम राहणार आहे की लोकांना आरोग्य दूत सर्व्हिसेस सेल करणे आणि त्याचे कार्ड काढून देणे आहेत. हे कार्ड काढून देत असताना त्यांना प्ले स्टोअर, हॅलो येतोय सर आवाज? हॅलो, कार्ड काढून देणे आहे हे चालू राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस ऍप मध्ये काय अपडेट आहेत, कशा प्रकारे फील्ड वर्क करायचं आहे, तुम्हाला आरोग्य दूत मधून काय काय मदत मिळणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला वेळोवेळी तुमचे सिनियर सांगणार आहेत. यानंतर जे सिनियर राहतील त्यांच्या मीटिंग्स वेगळ्या होतील आणि जे DC राहतील, तालुका कोऑर्डिनेटर राहतील, या सर्वांच्या मीटिंग्स या वेगळ्या होतील.
प्रत्येक मीटिंगची लिंक हे तुम्हाला आरोग्य दूत ऑर्गनायझेशनच्या ऑफिस नंबर वरूनच येतील. जर तुम्हाला सांगितले गेले की हे फक्त लीडर्स लोकांची मीटिंग आहे, तर ती जी मीटिंग लिंक शेअर राहणार आहे ही फक्त तुमच्यासाठी राहणार आहे आणि तेवढेच व्यक्ती त्या मीटिंगला हजर राहिले पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर कोणी वारंवार जर असं करत असेल तर त्यांना ग्रुप मधून आणि आरोग्य दूत मधून लेफ्ट करण्यात येणार. तर ही सूचना सर्वांना सारखीच आहे की ज्या पहिल्या मीटिंग मध्ये आपण काही पॉइंट सांगतो, तर त्या पॉइंटच्या आधारावर ही दुसरी मीटिंग असते. तर ती दुसरी मीटिंग कंप्लीट करत असताना तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. त्याच पॉइंटच्या आधारावर तिसरी मीटिंग राहणार आहे. पण जेणेकरून जर मधातच कोणी आलं तर त्यांना ते कन्सेप्ट समजतील नाही आणि जे आपले मेंबर्स आहेत, लीडर्स आहेत, होऊ शकते त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकते, काही महत्वाचं काम असू शकते किंवा ते काही कारणास्तव ती मीटिंग अटेंड करू शकत नाही. तर त्यांचे जे सिनियर्स राहतील तर त्यांना आपला जो प्रॉब्लेम झालेला आहे तो सांगून त्यांच्याकडून त्या मीटिंग मध्ये काय झालेलं आहे हे समजून घेणे आहे. जेणेकरून नंतर जेव्हा मीटिंग राहणार आहे तर तुम्ही त्या मीटिंग मध्ये कंटिन्यू राहताल. म्हणजे तुमचे जे सिनियर आहेत हे तुम्हाला नेहमीच सपोर्ट करतील. पण असं पण नाही व्हायला पाहिजे की हो ठीक आहे सरांनी सांगितलं किंवा जे आपले सिनियर्स आहेत ते सांगतील तर प्रत्येक मीटिंगला काही ना काही कारण देऊन आपण उपस्थित नाही राहणार. ही गोष्ट जी आहे ही कन्सिडर केल्या जाणार आहे. आता आपलं जे आरोग्य दूतचं जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरला हे परफेक्टली पूर्णपणे तयार होऊन लॉन्च होण्यासाठी तयार झालेलं आहे. म्हणून आता आपण परफेक्टली प्रत्येक तालुक्याच्या होत असेल तर डिव्हिजन वाईज मीटिंग ह्या सर्व अरेंज करणार आहे. त्या मीटिंगची सर आवाज क्लिअर नाही येत आहे. आवाज ब्रेक होते. 2 तासा अगोदर अरेंज केलेले जाणार नाही. त्याचीही तुम्हाला काय दिले जाणार आहे संकल्पना दिली जाते. एक मिनिट थांब. सर 5-10 मिनिटं काहीच ऐकू नाही आलं सर तुमचं. आता येतोय आवाज? आवाज ब्रेक होतोय सर तुमचा काही म्हणजे हो आता येतोय. एक मिनिट. येतोय ना आवाज? हो आता येतोय सर. एक मिनिट. हॅलो. येतोय सर आता येतोय ना सर? हा हो, ठीक आहे. आता मी ते नेटवर्क चेंज करून टाकलंय. हा त्याच्यामुळे ते नेटवर्कचा इश्यू होता. तर आता मी परत एकदा सांगतो की आपल्या आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचं जे ऍप आहे त्या ऍपचं पुरेपूर काम झालेलं आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस मीटिंग जॉईन करून सर्व गोष्टी समजणे आणि अपडेट राहणे त्यासाठी तुम्हाला तत्पर राहावं लागणार आहे. त्याचसोबत तुमचे जे सिनियर आहे हे तुमच्या सोबत वेळोवेळी कनेक्टेड राहतील. ज्या कोणत्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. कोणतीही मीटिंग ऑनलाईन असेल तर तिची पूर्वकल्पना आणि तिची मीटिंग लिंक्स हे तुम्हाला शेअर केल्या जाणार आहे. कोणत्याही मीटिंगची लिंक हे तुम्हाला 2 तास अगोदर कधीच पाठवल्या जाणार नाही आणि अर्जंट कोणतीच मीटिंग आरोग्य दूत मार्फत होणार नाही आहे. त्यासोबत जे तुम्हाला सिनियर तुमचे सांगतील त्यानुसार तुम्हाला काम करणे आहे. तुम्ही जर आरोग्य दूत म्हणून जॉब
करसाल आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मध्ये आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आले तर सर्वात पहिले तुमच्या टीसी ला तुम्हाला सांगायचे आहे. जर तुम्ही खेडेगावामध्ये किंवा विलेजेस मध्ये राहत असाल तर तालुक्यानुसार तुमच्या लोकेशन नुसार तुमचे जे सिनियर राहतील तर आरोग्य दूत असेल गावाकडचे तर ते सर्वात पहिले टीसी ला सांगतील. टीसी हा प्रॉब्लेम टीएल ला सांगेल आणि टीएल हा प्रॉब्लेम तुमचे डीसी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला सांगतील. तसंच ते जर का शहरी विभागात राहत असतील तर आरोग्य दूत हा आपल्या एरिया कोऑर्डिनेटरला सांगणार प्रॉब्लेम. एरिया कोऑर्डिनेटर हा एरिया लीडरला सांगणार आहे आणि ते डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर डीसी ला त्यांचे प्रॉब्लेम सांगतील. डायरेक्ट कोणताच व्यक्ती कोणत्याच सिनियरला फोन करून पहिले आपले प्रॉब्लेम सांगतील नाही. जर ते तुमचे प्रॉब्लेम तुम्ही त्यांना सांगितले आणि त्यांनी 2 वेळा 3 वेळा तुमची गोष्ट ऐकली नाही तर डायरेक्टली तुम्हाला हा अधिकार राहणार आहे की तुम्ही तुमच्या एएम ला कॉल करून तुमची समस्या सांगू शकाल. जेणेकरून की तुमचा प्रॉब्लेम हा जेन्युइन असेल आणि ते त्याच्यावर जर का ऍक्शन घेत नसतील तर डायरेक्टली तुमचे जे एएम राहतील ते तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. आपलं जे आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचं जे काम आहे ते टोटली सर्व टीम वर्कवर काम आहे. की बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम होता की एवढे सारे लोकसंख्या आहे, तुम्ही प्रत्येकाकडे कसे पोहोचाल, तुमच्याकडे काय रोड मॅप आहे, प्रत्येकाला त्याची मदत मिळणार की नाही, ऍप थ्रू त्यांना सवलत मिळणार की नाही, या सर्व गोष्टीचा पुरेपूर विचार करून आम्ही आरोग्य दूत ऑर्गनायझेशन आता लॉन्च करत आहे. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही पूर्ण अभ्यास करून सर्व पीडीएफ बनवले आहेत, वर्ड फाईल बनवले आहेत. त्याच्याच नंतर प्रत्येक प्रॉब्लेमवर काय सोल्युशन असू शकते हे सोल्युशन काढून आम्ही टोटली फुलफिल आता आरोग्य दूत ऑर्गनायझेशनला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत करण्यासाठी तयार आहोत. तर त्या कामासाठी ज्या सिनियरांनी तुमची निवड केली आहे त्या पोस्ट साठी निवड केली असेल तर त्याच पोस्ट साठी तुम्हाला महिनाभर काम करून दाखवणे आहे आणि आपली जागा तिथे कन्फर्म करणे आहे. जर तुम्ही तुमच्या त्या पोस्टवर व्यवस्थित काम करसाल नाही तर तुमच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला ती पोस्ट दिल्या जाणार आहे. यामध्ये जेवढे सीएम एएम डीसी जेवढे महत्वाचे आहेत तेवढंच महत्वाचं आम्हाला आरोग्य दूत पण राहणार आहे. म्हणजे की ते जरी पदाने जरी मोठे असतील तर प्रत्येक आरोग्य दूत साठी ही ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे की तो वरच्या लेवलला जाऊ शकते आणि वरचे पद हे त्याला मिळू शकते. पण त्याला दाखवणे गरजेचे आहे की तो टीम तयार करू शकते, नवीन लोकांना टीम मध्ये आणू शकते, त्यांना शिकवू शकते, त्यांची मदत करू शकते. या सर्व गोष्टीचं कन्सिडर केलं जाणार आहे. तर आरोग्य दूत ऑर्गनायझेशन हे फक्त महाराष्ट्रापुरती सीमित राहणार नाही आहे. तर जे आमचे वरिष्ठ आहेत, जे आमची कोर कमिटी आहे, त्यांनी आम्हाला महाराष्ट्रासाठी 6 महिने दिले आहेत आणि ज्या बाकीच्या कोर कमिटीज आहेत त्यांच्यासाठी पूर्ण भारतामध्ये हे 16 महिन्याचा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. तर त्यानुसार येणाऱ्या 1 तारीख पासून हे फुलफिल आरोग्य दूत ऑर्गनायझेशन पूर्ण एनर्जीनुसार काही त्या समस्यावरच आरोग्य दूत ऑर्गनायझेशन हेल्थ विषयी समस्यावर काम करत आहे. त्यांना जो हेल्थ विषयी प्रॉब्लेम येणार त्याच्यासाठी आरोग्य दूत हा तत्पर राहणार आहे. त्या आरोग्य मध्ये की जेणेकरून कोणी आता मागच्या वेळेस काही आमच्या मीटिंग झाल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले की सर ठीक आहे आम्ही तालुक्या लेवलला आहे आणि आमच्या इथलचा पेशंट जर का सिटी मध्ये झालाय नाही
मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाईल तर आम्हाला त्यांच्यासोबत येणे गरजेचं आहे का? तर असं कधी होणार नाही. तुम्हाला तिथून फक्त कॉल करावे लागणार आहे ऑफिस नंबरवर की सर अशा प्रकारचं एक पेशंट येत आहे. तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या सिटीनुसार ऑफिस नंबर दिल्या जातील आणि त्यावर जर तुम्ही कॉल केला तर तिथे एक व्यक्ती आपला आरोग्य मित्र हजर राहणार आहे आणि तो त्यांना एंटरटेन करून पेशंटला भरती करून देणार. जर त्यांना काही सहायता लागत असेल तर तो त्यांचं मार्गदर्शन करून तिथे त्यांची मदत करणार आहे. दुसरी एक गोष्ट की आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मार्फत कुठल्या प्रकारची आर्थिक सहायता कोणालाहीच करणार नाही आहे की जर त्यांच्या गावामधून जर कोणी गरीब पेशंट असेल आणि त्याला जर मेन हॉस्पिटलला किंवा हायर सेंटरला भरती करायचं असेल तर त्यांना हे सांगायचं की तुम्हाला जाताना काही पैसे पण सोबत घेऊन जाणे जेणेकरून तिथे काही चिठ्ठी काढावी लागते, काही गोष्टीसाठी पैसे लागतात आणि तुमच्या नातेवाईकात जवळच ते पैसे ठेवा. असं नाही आहे की तिथे आरोग्य दूत आहे तर कोणालाही सर आवाज ब्रेक झालाय. काय होते की एका गावची एक लेडीज आली की सर तुम्ही ते सांगितलं होतं आम्ही पेशंटला भरती करून देतो हे करतो आणि ते तसेच आले होते. आता इथे आल्यानंतर जर त्यांना काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून जे आपल्याकडे युजर्स लॉग इन होतील बाहेर गावचे तर त्यांना सांगणं गरजेचं आहे की पेशंट सोबत एक तरी नातेवाईक असणं गरजेचं आहे. एकट्या पेशंटला आरोग्य दूत ऑर्गनायझेशन हे मदत करणार नाही. कारण की काही वेळेस काय होते जर त्याला काही झालं तर त्याच्या घरचे तर हेच म्हणतील की आम्ही तर तुमच्या भरोशावर पाठवलं होतं. तर या गोष्टी सर्व त्यांना क्लिअर करून सांगणे गरजेचं राहणार आहे. आपण लोकांना हेल्प तर करतच आहे पण ती हेल्प करत असताना ती हेल्प आपल्या सांगावर नाही याचंही प्रिकॉशन्स हे आरोग्य दूत स्वतः घेत आहे आणि जे आपल्याकडे मेंबर्स जॉबवर राहतील त्यांच्याही काळजी आरोग्य दूत ऑर्गनायझेशनच करणार आहे. तर ह्या एका वर्षात ज्या ज्या आम्हाला प्रॉब्लेम आल्या, ज्या ज्या त्रुटी होत्या त्या सर्व सॉल्ट आउट करून घेतलेल्या आहेत. आरोग्य दूत ऑर्गनायझेशन जोपर्यंत पूर्णतः कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट लोकांची मदत करू शकणार नाही आणि स्वतःचीही मदत करू शकणार नाही. तर याच्यात एक प्रश्न निर्माण होते की स्वतःची मदत कशी? तर जोपर्यंत तुम्हाला आरोग्य दूत परफेक्टली समजणार नाही तोपर्यंत तुम्ही काम करसाल नाही, तोपर्यंत तुम्ही युजर लॉग इन व्यवस्थितपणे करसाल नाही, तोपर्यंत तुम्ही लोकांना व्यवस्थितरित्या आरोग्य दूत ऑर्गनायझेशन समजू शकणार नाही. जर का लोकांना परफेक्टली समजावून सांगितलं तर तो तुमचा कस्टमर हा जन्मभर होणार आहे. तो एकच वेळा तुमच्याकडून प्रीमियम नाही घेणार आहे, तो प्रत्येक वर्षाला तुमच्याकडनं काय घेणार आहे? प्रीमियम घेणार आहे. प्रत्येक वर्षाला तो 120 रुपयाचं प्रीमियम घेणार आणि तुम्हाला कमिशन मिळवून देणार आहे. यानंतर कितीही महागाई जरी वाढली तरी आपण 120 रुपयाच्या वरती त्यांच्याकडनं घेणार नाही आहे. ज्या बारीक गोष्टी आहेत त्या पण त्यांना लक्षात आणून देणं आपल्याकडनं फार गरजेच्या आहे. की काही लोक तुम्हाला विचारतील ठीक आहे यावेळेस तुम्ही आम्हाला चांगली सुविधा दिली मग पुढच्या वेळेस तुम्ही ना पैसे वाढवले तर आम्ही काय करावं? तर तीही गोष्ट त्यांना आताच लक्षात आणून देणे फार गरजेचं राहणार आहे. त्याचनुसार तुम्ही जेवण नाही 3 बनवलं. महिने परफेक्टली आरोग्य दूत मीटिंग आहे ना म्हणून. ऑर्गनायझेशन मध्ये जॉब करसाल तर त्याचंही तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. तुम्ही हर 15 दिवसाला तुमचं जर परफॉर्मन्स दाखवसाल जॉब मध्ये तर त्याचंही इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळणार आहे. हर 15 दिवसानंतर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. त्यासोबत जर तुम्ही 6 महिने आरोग्य दूत मध्ये व्यवस्थितरित्या जॉब केला तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला हेल्थ इन्शुरन्स हे आरोग्य दूत ऑर्गनायझेशन काढून देणार आहे.
आणि तुम्ही जर का 1 वर्ष कम्प्लिटली काम केलं तर तुमचा हेल्थ विमा पण आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मार्फत काढून दिला जाणार आहे. आता सपोज कोणी जर म्हटलं सर मी 1 वर्ष काम करतो आणि 1 वर्षानंतर सोडून देतो, तर ज्या व्यक्तीने आरोग्य दूत ऑर्गनायझेशन सोबत काम करणं बंद केलं तर आरोग्य दूत ऑर्गनायझेशन जेवढे त्यांचे युजर्स आहेत त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला पर्सनली मेसेज करतील की हे व्यक्ती आरोग्य दूत ऑर्गनायझेशन सोबत लेफ्ट झाले आहेत, त्यांच्यासोबत कुठल्याच प्रकारचा व्यवहार कोणी करायचा नाही. त्यासोबत त्या एरियामध्ये जो नवीन आरोग्य दूत तिथे अपॉइंट केल्या जाणार तर जो मागचा आरोग्य दूत आहे त्याचा पूर्ण डेटा हा त्याला ट्रान्सफर होणार आहे, जेणे करणार की त्याला पूर्ण मदत मिळून जाणार. या सर्व बारीक पेक्षा बारीक गोष्टीवर आरोग्य दूत ऑर्गनायझेशनने विचारपूर्वक काम केलेलं आहे आणि त्याच्यावर प्रत्येक याच्यावर डिसिजन घेतलेले आहे. त्याचनुसार आरोग्य दूत ऑर्गनायझेशन हॅलो 2 मिनिटं, मला एक कॉल येत आहे, फक्त 2च मिनिटं. सर्व आपले माईक ऑफच ठेवा. हॅलो हा सर, येतोय आवाज. तर आरोग्य दूत ऑर्गनायझेशन साठी महाराष्ट्रासाठी येथे एक कोर कमिटी तयार केलेली आहे. त्या कोर कमिटीमध्ये 6 मेंबर्स आहेत. त्या 6 मेंबरांची नाव मी तुम्हाला इथे आता सांगतो. पहिले मेंबर्स आहेत कुणाल दारोकर, सेकंड मेंबर आहेत राहुल उमक सर, तिसरे मेंबर आहेत राहुल इंगळे सर, चौथे मेंबर आहेत रोहित मनोहर सर, पाचवे मेंबर आहेत गजानन बनकर सर आणि 6व्या मॅडम आहेत सीमा उईके मॅडम. तर तुम्हाला या 6 मेंबरांची कोर कमिटीची टीम महाराष्ट्रासाठी लाभलेली आहे. जर खूप अति महत्वाचं डिस्कशन करायचं आहे किंवा जर फार मोठा प्रॉब्लेम आहे जो तुमच्या सिनियरांच्यानी सॉल्व्ह झाला नाही आरोग्य दूत मध्ये काम करत असताना, तरच या 6 लोकांपैकी तुम्ही कोणालाही कॉल करू शकता, जेणेकरून आपण सर्व आरोग्य दूत फॅमिलीला जॉईन झालो आहे. तर आरोग्य दूत फॅमिलीला जॉईन होत असताना जसं मी पहिले सांगितलं की तुम्हाला पूर्ण माहिती असणं ही फार गरजेची आहे. तर ही माहिती तेवढीच महत्वाची आहे की आपण कोणाच्या टीम मध्ये काम करत आहे. आपली महाराष्ट्राची कोर कमिटी टीम काय आहे, आपले AM किती आहेत, DC किती आहेत
आणि बाकीचे सर्व लीडर्स किती आहेत, तर हे प्रत्येक आरोग्य दूतला माहीत असणं फार गरजेचं आहे. यानुसार आरोग्य दूत ऑर्गनायझेशन तुम्हाला जे पण कमिटमेंट करेल ते कन्फर्म पूर्ण करणार आहे. आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मध्ये होऊ शकते मागे पुढे काही गोष्टी होतील, पण ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्या गोष्टी परफेक्टली होणार आहेत. आरोग्य दूत ऑर्गनायझेशन आणि आरोग्य दूत फॅमिली मध्ये तुम्ही काम करत असताना जर कोणी काही आरोग्याविषयी सजेशन पाठवेल ते सजेशन हे ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्याच्यावर चर्चा करून ते जर का आरोग्य दूत साठी ऑर्गनायझेशन फॅमिलीसाठी महत्वाचं असेल तर त्याला मेन पॉइंट्स मध्ये ऍड करण्यात येणार आहे. जेणेकरून आपल्याला फील्ड वर्क करावं लागणार आहे, आपल्याला टीम मॅनेजमेंट करावी लागणार आहे, आपल्याला टेक्निकली टीम आहे, कुठे काय प्रॉब्लेम येतो कशा प्रकारे, तर या गोष्टीसाठी जे लोक सजेशन सांगतील त्यांचाही विचार केला जाणार आहे. आणि ते पण सजेशन झूम मीटिंग द्वारे सर्वांना कळवण्यात येणार आहे की या सरांनी असं सजेशन सांगितलं, या मॅडमनी सजेशन सांगितलं, हे सर्व आपल्याला मान्य आहे का, हे आपल्या फायदेशीर आहे का, आणि सर्व लोक त्याच्यावर हो किंवा नाही म्हणतील. तर ते सजेशन जर का कामाचं राहणार तर ते 101% आपल्या ज्या आरोग्य दूतच्या ज्या फाईल्स तयार आहेत त्याच्यामध्ये त्यांना ऍड केल्या जाणार आहेत. जेवढे सिनियर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या लेवलच्या मीटिंग राहतील, जेवढे बाकीचे ज्युनियर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या लेवलच्या मीटिंग राहतील. तर मला ही लिंक आली किंवा नाही याचा जास्त विचार न करता आपल्याला ती लिंक जे आपल्या सोबत काम करणार आहेत यांच्या सोबत तुम्हाला कम्युनिकेट करणं फार गरजेचं आहे. होऊ शकते जे सिनियर्स आहेत ते प्रत्येकांना लिंक पाठवतील, प्रत्येक ग्रुपवर लिंक पाठवतील, पण ते जर का विसरले तर आपल्याला बाकीच्या ग्रुप सोबत पण कम्युनिकेट करणं आहे. ते कशा प्रकारे कम्युनिकेट करायचं, प्रत्येक जे तालुक्याच्या ज्या मीटिंग्स राहतील तर ते एका तालुक्यापुरती नाही राहतील, ते प्रत्येक तालुक्यांसाठी राहणार आहे. ज्या डीसीच्या मीटिंग्स राहतील तर ते भविष्यात सर्व जिल्ह्याचे डीसी त्याच्यात उपस्थित राहतील. त्यानुसार आपण ग्रुप्स तयार करत आहे. ग्रुप तयार करत असताना मॅक्झिमम ग्रुप्स आपल्याकडे जनरेट होत आहे. आता काही दिवसापासून प्रत्येक ग्रुपवर त्यांच्या तालुक्यांचे नाव येत आहेत, जेणेकरून की ते क्लासिफाय झाले पाहिजे. तर त्यासाठी एक हा पण उपक्रम आरोग्य दूत ऑर्गनायझेशन आणि सिनियर्सने मिळून ठरवला होता आणि तो सक्सेसफुली झालाय. तर या सर्व गोष्टी आरोग्य दूत मार्फत निरंतर काही ना काही अपडेशन ते चालू राहतीलच. तर त्या सर्व अपडेशन पण तुम्हाला समजून घेणे गरजेचे राहणार आहे. तर आतापर्यंत जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या मी त्यामध्ये जर कोणाला प्रॉब्लेम असतील तर त्यांनी फक्त आपले हँड रेज करावे आणि सीमा मॅडम ज्यांचं नाव घेतील त्यांनीच प्रश्न विचारा. स्वतःहून कोणीच प्रश्न विचारणार नाही. सीमा मॅडम तुमचा माईक ऑन करा. हो सर. समीर सर तुम्हाला काही प्रश्न आहे का? हँड रेस करू नये ना समीर सर? शेंद्रे सर हँड रेस त्यांनी केलेला आहे. अच्छा तुम्ही हे हँड रेस कोणाचं आहे? हा
ढवळे मॅडम आहेत. अच्छा, ढवळे मॅडम आहे. त्याचं हँड राईस दिसत आहे ना, नाव नाही दिसलं. ढवळे मॅडम, तुम्हाला काही प्रश्न आहे का? ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हँड राईस करा. नाव घेतल्यानंतर मग त्यांनी आपला माईक ऑन करायचा आणि प्रश्न विचारायचा आहे. खाडे मॅडम विचारा. जयश्री खाडे ताई विचारा ना, हँड राईस केलाय ना तुम्ही? मॅडम मला विचारायचं होतं प्रश्न. हा, यांचा होऊ द्या. सर, मला विचारायचं होतं की तुम्ही म्हटलं उद्यापासून आरोग्य दूतला काम चालू करायला सांगा, पण कुठल्या बेसवर काम चालू करायला सांगायचंय? हॅलो. हो हो, ऐकत आहे ताई, आलाय ना ऐकायला. हा मॅडम, तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये आहे की जिल्ह्यामध्ये आहे, सिटी मध्ये राहता? वाशिम जिल्हा कोऑर्डिनेटर आहे मी. गाव माझं खामरगाव आहे. खामरगाव मध्ये राहते. हो मॅडम, मी तुम्हाला गाव किंवा सिटी विचारलं होतं. आता तुमचे जे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर राहतील. मीच आहे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर. हॅलो. हॅलो. मीच आहे आपलं डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर. तुम्ही काय, मान्य आहे मॅडम, तुम्हीच आहात. तर आता सांगितलं उद्यापासून कशा प्रकारे काम चालू होणार आहे. तर सर्वात पहिले तुमचे जे एएम राहतील यांना सर्वांना उद्या कशा प्रकारे काम करायचं, डीसींना कोणतं काम राहणार आहे, बाकीच्यांना कोणतं काम राहणार आहे, हे सर्व समजावलं जाणार आणि तेच तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करतील कशा प्रकारे काम करायचं आहे, काय करायचं आहे. आज आपण आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचा जो ऍप आहे त्याच्यात वेंडर रजिस्ट्रेशन कसं आहे त्याच्यासाठी ते दाखवण्यासाठी ही मीटिंग अरेंज केली होती. पण काही लोकांनी मधामध्ये स्क्रीन शेअर करून आणि बाकी हाच प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यासाठी आपण ते थांबवलं आणि ओरली मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या. ते सांगत असताना तुम्हाला हे सांगितलं मी की मॅडम, तुम्ही जर का डीसी आहे तर तुमचे एएम हे तुम्हाला सर्वच गोष्टी पहिलेच सांगतील की मॅडम कशा प्रकारे काम करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या टीमला कशा प्रकारे तुमच्याकडनं काम करून घ्यायचं आहे, या सर्व गोष्टी तुमचे एएम तुम्हाला सांगणार आहेत. आलं मॅडम लक्षात? हो हो, ठीक आहे सर. आणि आणखी ते आपले पूर्ण जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर आहे आणि आरोग्य खाडेताई, तुमचा आवाज ब्रेक झाला आहे. काहीच आवाज आला नाही. परत नेटवर्क मध्ये या आणि परत प्रश्न विचारा. माझं म्हणणं आहे की जे आपले तालुका कोऑर्डिनेटर आहे आणि आरोग्य दूत आहेत यांची आपण अशी ऑनलाईन न घेता ऑफलाईन मीटिंग घ्यायचे काही आहे का बा? हॅलो, आवाज येत नाही का? आला. हॅलो. हा मॅडम, आलाय मॅडम. तुमचा आवाजही लक्षात आला आणि तुमचा प्रश्नही लक्षात आला. मॅडम, आता आपण जे काम करणार आहोत हे टोटली ऑनलाईन काम करणार आहे. आपण कशावर काम करणार आहे मॅडम? आपल्या ऍप वर करणार आहे. आपण लोकांना जे सुविधा देणार आहोत त्यांना जे सुविधा मिळणार आहेत हे कशावर समजावून सांगणार आहे मॅडम? ऍप वर समजावून सांगणार आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की उद्यापासून आपल्याला काम सुरू करायचं आहे. तर उद्यापासून तुम्ही फील्ड वर्कवर जाणार आहे का सकाळीच? नाही. तर तुम्हाला काय काम करायचं आहे, कशा प्रकारे काम करायचं आहे याच्यासाठीही 2 ते 3 दिवस लागणार आहेत. हो, बरोबर. आतापर्यंत तुम्ही कोणत्याही संस्थेसोबत कशा प्रकारे काम केलं तर सर्वात पहिले काम तर लक्षात आलं असेल ना तुम्हाला? हो. जर ते काम लक्षात आलं तर तुम्ही फील्डवर काम करसाल. पण ते कामच लक्षात नाही आलं आणि सिनियरने म्हटलं उद्यापासून काम करायचं आहे
तर काय करसाल मग? शक्यच नाही आहे ना रे. हा तर मॅडम त्या सर्व गोष्टी सांगायचे आम्ही प्रयत्न करत आहे की तुम्हाला तुमचे सिनियर प्रत्येक वेळेसला मदत करतील, प्रत्येक वेळेस काम समजावून सांगतील, तुम्हाला एक नाही 10 वेळा समजावून सांगतील की जे नाही करणार तुम्हाला ते काम सर्वात पहिले लक्षात यायला पाहिजे. आरोग्य दूत ऑर्गनायझेशन हा जो कन्सेप्ट आहे हा पूर्णतः नवीन आहे लोकांसाठी. तुम्हाला आताच एक काही दिवसापासून चर्चा होत असेल, मॅडमचे मेसेजेस येत असतील, मॅडमचे कॉल येत असतील, पण अद्यापही जसं 25 ते 27 तारीख पासून तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे तसं सध्या भेटणार नाही आहे. की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील तर ते मी कम्प्युटर स्क्रीन शेअर करून दाखवायचा प्रयत्न केला, पण तिथेही ते व्यवस्थित सॉल्व्ह होणार नाही आहेत. पण तुम्हाला 25 ते 27 तारीख नंतर कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही आहे. तुम्हाला झूम मीटिंग थ्रू तुमचे जे सिनियर्स आहेत ते फिजिकली प्रत्येक जशा प्रकारे होत असेल तशा प्रकारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. जशी मीटिंग होणार ऑनलाईन फिजिकल त्यानुसार तुमच्या मीटिंग्स घेतल्या जातील. प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये काही दिवसात आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचं ऑफिस राहणार आहे. तिथं परफेक्टली अपॉइंट केल्या जातील लोक आणि तुम्हाला मदत मिळणार आहे. का असते की पहिले पैसे लावून ठेवा, तिथं ऑफिसेस घ्या आणि सेवाच बरोबर देऊ नका लोकांना, तर काय होणार आहे की काही दिवसानंतर ते ऑफिसेस बंद पडतील. पण पहिले सेवा परफेक्ट भेटून राहिली लोकांना, लोकांचा विश्वास त्याच्यावर होऊन राहिला, मग तुम्हाला मॅडम ऑफिस देण्यासाठी एकही मिनिट विचार करावा लागणार नाही. आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचं जे काम आहे हे थोडं वेगळ्या प्रकारे मॅडम इस्टॅब्लिशमेंट होत आहे. सर्वात पहिले ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्याच्यावर आरोग्य दूत ऑर्गनायझेशन हे काम करत आहे आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर जी मोठी गोष्ट आहे की तुमचं ऑफिस कुठे आहे, काय राहणार आहे, तर ते सर्व प्रॉब्लेम काळानुसार सर्व सॉल्व्ह होतील. तुमच्यासाठी तुम्ही जिथे बोलवसाल तिथे सिनियरची टीम हजर राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत केली जाणार आहे. आपण बेस लेवल पासून हायर लेवलला का गेलोय, कारण की प्रत्येक व्यक्ती हा आपल्या सिनियर सोबत जुळला पाहिजे. आता एखाद्या एक सपोज यवतमाळ गाव आहे, आता यवतमाळ गाव मध्ये एक आर्णी जिल्हा आहे, आता त्या जिल्ह्यामधले तालुका कोऑर्डिनेटर आणि गावात एक आरोग्य दूत काम करत आहे. तर त्या आरोग्य दूतचा विचार करून सर्वात पहिले त्याच्याजवळ कोण राहणार आहे, तालुका कोऑर्डिनेटर. म्हणजे तो आरोग्य दूत त्या तालुका कोऑर्डिनेटरला जाऊन भेटू शकते. मग तो तालुका कोऑर्डिनेटर तालुका लीडरला जाऊन भेटणार, डायरेक्ट डीसी ला पण सिटी मध्ये जाऊन भेटणार नाही. मग आता जर का तो आरोग्य दूत आहे तर त्याला सिटी पर्यंत पोहोचण्यासाठी पण 2 लोक आहेत ना म्हणतात, म्हणजे डायरेक्टली येऊन त्याला डिस्ट्रिक्ट लेवलला भेटणं गरजेचं आहे का नाही म्हणतात. त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे आहेत ना, की तुम्ही तिथपर्यंत नका जाऊ, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आमच्या सिनियरला सांगू आणि ते डीसी ला सांगतील. मग त्याला मॅडम प्रत्येक वेळेस तिथे जाण्याची काही आवश्यकता आहे का? होऊ शकते काही प्रॉब्लेम असतील ते तुमच्या लेवलला सॉल्व्ह होऊन जातील. आता तो तिथून काय होणार आहे मॅडम, त्याच्या गावातला एक व्यक्ती आहे, त्याची जर का रात्री बेरात्री तब्येत खराब झाली तर तो काय करेल की तुम्ही जे 2 जण आहेत त्यांना न कॉल करता त्यांच्या सिटीमध्ये जो व्यक्ती दिलेला राहील मदतीसाठी हा त्याला कॉल करेल की सरजी आमच्या गावातला पेशंट आहे आणि तो या यवतमाळच्या सिव्हिल हॉस्पिटलला येत आहे, तर त्या व्यक्तीचा नंबर तो सरळ देऊन देणार. आता मॅडम त्याला पेशंटला प्रॉब्लेम आहे, जो आपला आरोग्य दूतचा जो कस्टमर आहे त्याला प्रॉब्लेम आहे, तर त्याचं सोल्युशन काढण्यासाठी त्याला डायरेक्टली तिथलचा नंबर दिला जाईल. त्याच्या ऍप मध्ये जर त्याला ओपीडी मध्ये नंबर लावायचा असेल तर त्याच्याच गावामधून त्याचाच फोन घेऊन तो एका मिनिटात त्याचा ओपीडी ला नंबर लावू शकणार आहे. आता त्याच्या गावामधला व्यक्ती तो त्या यवतमाळ मध्ये जर का भरती असेल आणि तो व्यक्ती गरीब असेल, त्याच्या जवळ त्यांनी फक्त आपलं कार्ड काढलेलं असेल
आणि त्याला जर का ब्लडची आवश्यकता असेल तर तो यवतमाळमध्ये लोकांना मदत घेण्यासाठी फिरणार. पण त्याने जर का त्याच व्यक्तीला फोन केला तर तो व्यक्ती सांगेल की थांबा, यवतमाळमध्ये कोणत्या ब्लड बँक मध्ये हे ब्लड अवेलेबल आहे की नाही आहे ते एका मिनिटात फोनवरूनच सांगणार. म्हणजे याचा विश्वास त्याच्या गावातला जो आरोग्य दूत आहे त्याच्यावर बसला. याला कोणाला मदत करायची काही गरज नाही की हा सर्व गोष्टी तिथं बसून पण सांगू शकणार आहे. मग मॅडम त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार की नाही होणार? होणारच ना. आणि जो आरोग्य दूत आहे त्याला जर काही काम करताना प्रॉब्लेम होणार आहे, त्याला जर काही समजत नाही आहे तर त्याला डीसी पर्यंत यवतमाळ मध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये. त्याला तिथे सारणीमध्येच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. मग त्याचा टाइमही वाचला, त्याला समजलंही आणि त्याला हे लक्षात येणार की मला जर काही प्रॉब्लेम झाली, मला जर काही समजून नाही राहिलं तर माझे सिनियर हे यवतमाळ मध्ये नसताना माझ्या गावाजवळच आहे. मग मॅडम त्याला कसं वाटलं? आधार मिळेल ना त्याला. मग आधार काय मिळेल मॅडम? सिस्टम तयार केलं तर. हो. आणि जर का आपण सिस्टमच समजलं नाही, आपण सिस्टमच समजून घेतलं नाही तर काय होणार? आता त्याला मॅडम डीसी पर्यंत जाण्याची काही आवश्यकता आहे का? त्याला जर लॉग इन करतानाच प्रॉब्लेम येऊ राहिला, त्याला समजूनच नाही राहिलं की पासवर्ड काय टाकली की काय झालं नाही झालं, तुम्हाला ती गोष्ट लक्षात आहे, तुम्ही एका मिनिटात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करसाल की नाही करसाल? मग त्याला मॅडम ऑफिस पर्यंत सध्या येण्याची गरज नाही. आपण काम कोणत्या बेसवर करत आहे मॅडम? पूर्ण टेक्नॉलॉजी बेसवर, की तो त्याला तिथंच सुविधा मिळाली पाहिजे, त्याच्या गावामध्ये पण सुविधा मिळाली पाहिजे. त्याच्या गावापासून आपण सुरुवात करत आहे इकडे. आणि जेणेकरून प्रत्येक पॅथॉलॉजी हे आपल्याला टाईप होत आहेत आणि काही दिवसानंतर पॅथॉलॉजी आपल्यासोबत टाईप झाले की तिथे आरोग्य दूतचं ऑफिस पण राहणार आहे, जेणेकरून त्यालाही मदत होणार आहे आणि त्या आरोग्य दूतच्या नावाखाली त्याच्याकडे आपले युजर्स पण येत राहतील. बऱ्याचशा ठिकाणी असे हॉस्पिटल आहेत कि त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलेलं आहे की सर जी आपको अगर कभी भी ऑफिस की जरूरत पड़े तो आप हमें बोलिए, हम आपके लिए एक रूम ऑफिस के लिए दे सकते हैं. मग मॅडम जेव्हा ते जर का स्वतःहून आपल्याला म्हणू शकतात तरीही आपण सर्वात पहिले सुविधांवर प्राधान्य दिलेलं आहे की आपला आरोग्य दूत ऑर्गनायझेशन, आपले जे मेंबर्स आहेत यांचे सर्वात पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार. आणि जेणेकरून त्या एरियामध्ये की 3 महिन्यात आम्हाला लक्षात येऊन जाणार आहे की इथलची टीम परफेक्टली काम करत आहे. त्यांना मॅडम 4थ्या महिन्याची वाट पाहावं लागणार नाही, त्यांना 3ऱ्या महिन्यातच ऑफिस तिथे लॉट होऊन जाणार आहे. पण तिथं आपली टीमच नाही, तिथं काहीच नाही, तिथं ऑफिस देऊन काय करणार आहे मॅडम? नाही, बरोबर आहे. तर या सर्व बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आपण सर्व प्रोजेक्ट हा लॉन्च केला आहे. जी टीम जेवढ्या लवकर रिस्पॉन्स दाखवेल तेवढ्या लवकर त्यांचे बेनिफिट्स चालून जातील. तुम्हाला कुठल्याच दुसऱ्या टीमची ते काय करत आहेत नाही करत आहेत याच्याशी काहीच घेणं देणं राहणार नाहीये. तुम्हाला जो AM राहणार आहे, त्याच्या खाली जो डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर राहणार आहे, जो TR राहणार आहे, जो TC राहणार आहे आणि जो आरोग्य दूत राहणार आहे, या सर्व लोकांना त्याला हेच बघायचं आहे की हाच माझा बेसिक परिवार आहे आणि हेच मला ताबडतोब सपोर्ट करू शकतात. याच लोकांसोबत मला काम करणं आणि यांनाच घेऊन मला चालणं आहे. प्रत्येकाचा एरिया हा आरोग्य दूत ऑर्गनायझेशन ठरवून देणार आहे. प्रत्येक लोकसंख्या मागे किती आरोग्य दूत राहणार आहे हेही आरोग्य दूत ऑर्गनायझेशन ठरवून देणार आहे. एका एरियातला व्यक्ती हा दुसऱ्या एरियात जाऊन कधीच काम करणार नाही. म्हणून त्यासाठी आरोग्य दूत ऑर्गनायझेशनने एरिया वाईज आपले सदस्य निवडलेले आहेत. जर त्या एरियामध्ये सदस्य आज नाही मिळाला तर 2 महिन्यामध्ये 101% मिळणार म्हणजे मिळणार. आली गोष्ट लक्षात? सर तसं माझं
वाशिम जिल्ह्याचे पूर्ण तालुका कोऑर्डिनेटर पण झाले आहे आणि त्याचे आरोग्य दूत पण निवडलेले आहेत. छान काम केलं आहे मॅडम तुम्ही. आता ते मॅडम जे काम केलंय तुम्ही त्याला आता ग्राउंड लेवलवर कसं उतरवायचं आहे, त्या टीमला कशा प्रकारे कामाला लावायचं आहे, उद्यापासून या सर्व गोष्टींचा चर्चा होणार आहे. हा बोला. ठीक आहे सर. शेंद्रे सर, समीर सर, तुम्हाला काही क्वेश्चन आहेत का? हो मॅडम, माझा एक क्वेश्चन होता. बोला. मी पांडुगड तालुका कोऑर्डिनेटर आहे सर. मी तर ग्राउंड लेवलवरच आहे, खेड्यामधलाच आहे मी. तर ग्राउंड लेवल म्हणजे खेड्यामधल्या जे लोकांची जे मानसिकता आहे सर, त्यांना आपण फ्री पण काही जरी दिलं त्यांचे 1000 प्रश्न राहते सर. जे 1000 प्रश्न आपण जे म्हणजे त्यांची जे समाधान करणं आहे, आपण जे त्यांनी प्रश्न करणार आहे त्याचं समाधान करणं हे आपलं अति आवश्यक आहे सर. एक म्हणजे ग्राउंड लेवलची एक मानसिकता आहे खेड्यामधली, माझं वैयक्तिक मत आहे सर हे. आणि त्याच्यामध्ये आपले जे टीम वर्क आहे सर, याचं म्हणजे मेन म्हणजे पाया नाही भेटून राहिला सर. जे कम्युनिकेशन होत आहे आपलं, हे कुठेतरी ब्रेक होत आहे, कुठेतरी कोणती तरी माहिती आपल्यापर्यंत म्हणजे तुटवड पर्यंत पोहोचत आहे. याच्यासाठी जर एक माझं वैयक्तिक मत म्हणून सर, एखादी ऑफलाईन मीटिंग जर राहिली तर त्यामध्ये आपल्याला सर्वांनाच मिळून म्हणजे समजण्याची किंवा बोलण्याची किंवा हर एक गोष्टीची जे काही माहिती आहे हे ऑफलाईन मीटिंग मध्ये व्यवस्थित मिळू शकते बा सर, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तर आपल्याकडे साधारणतः 9 त्या 9 जिल्ह्यांच्या लोकांना आपण एक सोबत बोलवल्यानंतर त्यांची मीटिंग आपण पहिली मीटिंग साधारणतः किती वेळ घेऊ शकणार? सर ते तुमच्यावर डिपेंड आहे सर. जे कोणी येणार, ज्यांना काम करण्याची इच्छा आहे का नाही बा आपल्याला कामच करायचं आहे, तो वैयक्तिक खर्च लावून तुम्ही जिथं काही मीटिंग ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनाईज करसाल त्या ठिकाणी ज्या लोकांना येणं आवश्यक आहे. तर सर मला एक गोष्ट सांगा, आपण ऐका ना आता गोष्ट. तुम्ही जे सांगितलं तुमच्या शब्दाला पुरेपूर मान्य आहे आणि तुमचा प्रश्न मी एका डायरीवर लिहून पण ठेवलेला आहे, माझी जी पर्सनल डायरी आहे. अच्छा. हा, तर गेल्या 1 वर्षापासून आम्ही ज्या मीटिंग्स घेत होतो या ऑफलाईनच मीटिंग घेत होतो, त्याच्यामध्ये समजावून सांगत होतो. पण जे सॉफ्टवेअर आपण लॉन्च करत आहे ते मी 4 ते 5 वेळा याच्या अगोदर सांगितलेलं आहे की हे आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचं अपडेट प्ले स्टोअरला आल्यावर सर जी तुमच्या सर्वच प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला प्रॅक्टिकली मिळणार आहे. कसे मिळणार आहेत? प्रॅक्टिकली मिळणार आहेत की तुमच्या गावामधला एखादा व्यक्ती जर कोणत्या मोठ्या हॉस्पिटलला भरती असेल, त्याला ॲम्ब्युलन्सची गरज असेल, तर तुम्ही त्याला तिथेच म्हणसाल की तुम्ही तिथेच थांबा, मी 1 मिनिटात तुम्हाला तिथं ॲम्ब्युलन्स पाठवतो. त्याच्यानंतर जर त्याला ब्लडची आवश्यकता असेल तर तुम्ही त्याला 1 मिनिटात हे कळून देसाल की या पॅथॉलॉजी मध्ये जा आणि इथे ब्लड अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जर एखादा तुमच्या गावातला जर कोणी पेशंट असेल
तर तुम्ही त्यांना हे सांगू शकता की तुम्हाला जर का हार्टचा प्रॉब्लेम असेल आणि एंजिओप्लास्टी करायचं असेल तर आपला जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एवढ्या प्रकारचे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये एवढे सर्जन ऑपरेशन करतात आणि इथे तुम्हाला मात्र फक्त टोपी पैसे लागतील आणि ब्लड टेस्टिंगचे पैसे लागतील. बाकी सर्व ऑपरेशन तुमचं फ्री मध्ये होणार आहे. हे तुम्हाला घरी बसल्या सर्व गोष्टी लक्षात येतील. बरोबर आहे सर, तुमचं जे म्हणणं आहे ते. हा सर, आणि राहिलं दुसरी एक गोष्ट, तर आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचा हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे हा 2 तासात समजणार नाहीये, तुम्हाला 2 दिवसात समजणार नाहीये. हा कन्सेप्ट तुम्ही जर का मला 90 दिवस जर दिले, रोजचे 3 तास, तर सरजी 91व्या दिवशी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रश्न राहणार नाही. इन्कम विषयी, टीम विषयी, सुविधांविषयी, काम करायविषयी, आणि तुम्ही डबल कधी आरोग्य दूत सोडणार नाही. पहिल्यांदाच विचार करसाल नाही तुम्ही की कशा प्रकारे आहे. पण आरोग्य दूत ऑर्गनायझेशन परफेक्टली समजण्यासाठी आपल्याला थोडा टाइम लागणार आहे. आज इथं प्रत्येक गावावरनं लोक आहेत, आपण इथे कम्युनिकेट आहेत, एक दुसऱ्यांचा आवाज ऐकत आहे. आवाज ऐकत आहे म्हणजे एक दुसऱ्यांना समजून घेत आहेत, काय सांगत आहेत, कशा प्रकारे सांगत आहेत, ते सर्व तुम्हाला कळत आहे. नाही पण सर जी ठीक आहे सर, आपण जे झूम मीटिंग घेतली आहे ती योग्य आहे. आज आपल्याला टेक्निकली सर 1 मिनिट थांबा सर. हॅलो. हा सर, येतोय आवाज. सरजी, तुम्ही जेवढे प्रश्न विचारले ते सर्व नोट डाऊन केलेले आहेत सरजी. त्याच्यावर सर्व मीटिंग झाल्यावर कोर कमिटी एकदा विचार करेल आणि त्याच्यावर डिस्कस केल्या जाईल. तर आता दुसरा आपण कोणाचा जर प्रश्न असेल तर ठीक आहे सर, थँक्यू. विद्या मॅडम हँड रेस केलाय ना? विद्या मॅडम आणि संध्या मॅडम काही प्रश्न आहे का? हँड राईज केलाय ना? बोला ना, माईक ऑन करा आणि बोला. क्वेश्चन असेल तर हँड राईज करा, नसेल तर राहू द्या. आणखी कोणाला काही क्वेश्चन आहे का? बोला संध्याताई. संध्या मॅडम बोला ना. कोणाला काही प्रश्न असेल तर बोला. कीर्ती मॅडम काही प्रश्न आहे का? हॅलो. हा बोला मॅडम. प्रश्न आहे का? सर माझं असं म्हणणं होतं की आपण आज जर कार्ड काढलं, आपण याचं आरोग्य दूतचं लाभार्थीला कार्ड दिलं तर त्याचा लाभ उद्यापासूनच चालू होईल त्यांना, की त्याची काही डेट आहे ऍक्टिव्ह होण्याची वगैरे, कार्ड वगैरे असं काही आहे? लोक तर आज कार्ड काढल्यावर उद्या ट्राय करण्यासाठी जातील हॉस्पिटलला, तर त्यांना त्यांची सेवा मिळेल की त्याला ऍक्टिव्ह व्हायला 2-3 दिवस वेळ लागते, असं काही आहे का बा? हा मॅडम, हा जो प्रश्न आहे तुमचा ती योग्य प्रश्न आहे. तर मॅडम, आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वेंडर रजिस्ट्रेशनचं काम चालू आहे. आपला जो ऍप 25 ते 27 तारीख पर्यंत ऑनलाईन होणार आहे. त्या अगोदर बरेचसे हॉस्पिटल हे तिथे जॉईन झालेले असतील
आणि जे हॉस्पिटल जॉईन झालेले आहेत त्यामध्ये सुविधा तर चालूच होणार आहे. आणि त्यानंतर बाकीचे जेवढे राहिलेले हॉस्पिटल आहेत तेथे आमचे आरोग्य मित्र जाऊन ते हॉस्पिटल जॉईन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. आणि या 1 तारीख पासन तर माझ्यामध्ये कमीत कमी 3 महिन्यापर्यंत पूर्ण जिल्ह्यातले जेवढेही वेंडर्स असतील ते सर्व लॉग इन होऊन तुमच्या डॅशबोर्डला सेवा देण्यासाठी तयार असतील. तुम्ही जेव्हा आरोग्य दूत ऍप्लिकेशन हे ऍप ओपन करसाल तर त्या डॅशबोर्डवर काही आयकॉन्स दिसतील तुम्हाला आणि त्या आयकॉन्स मधून तुम्हाला प्रत्येक सेवा, तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर अपॉइंटमेंट, पेशंट भरती करायचं असेल तर भरती करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं अवेलेबल होणार आहे. आता जर अकोल्याचीच गोष्ट जर केली तर स्पेशालिटी आणि मल्टी स्पेशालिटी असे 75 हॉस्पिटल अकोल्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर स्पेशलाइज हॉस्पिटल असे 350 हॉस्पिटल अकोल्यामध्ये आहेत. टोटल 450 हॉस्पिटल अकोल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पॅथॉलॉजिस्ट 1,500 प्लस पॅथॉलॉजिस्ट अकोल्यामध्ये आहेत. पूर्ण मेडिकल जर म्हटलं तर 3,500 ते 4,000 मेडिकल्स अकोल्यामध्ये आहेत. 12 ब्लड बँक आहेत. त्याच्यानंतर 45 ॲम्ब्युलन्स हे अकोल्यामध्ये आहेत. आता हा सर्व डेटा हा एकदमच तर होणार नाहीये. धीरे धीरे सर्व काय होतील, आपल्यासोबत टायअप होणार आहेत. आपल्यासोबत टायअप होताना त्यांना हे लक्षात येणार की आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मार्फत हे वेळोवेळी हेल्थ कॅम्प ऑर्गनाइज केले जातात, जेणेकरून लोकांना अवेअरनेस होऊन जाते की आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मार्फत हेल्थ कॅम्प इथे अरेंज आहेत. तर या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचणार आहोत. आणखी कोणाला काही क्वेश्चन आहेत का? कोणाला क्वेश्चन आहे का? विद्या मॅडम हँड राईज केला आहे. हा नमस्ते सर. नमस्ते सर. हा नमस्ते, बोलिए. हॅलो. हा बोला ना. सर मी आर्मी मधून बोलत आहे, तालुका कोऑर्डिनेटर म्हणून. तर माझं क्वेश्चन हा होता की आपण जे आता आरोग्य दूत यांची जी निवड करत आहोत, यांना जे फील्डवर जाऊन काम करायचं आहे, तर त्यांना ऑथोराइज आपल्या ऑर्गनायझेशन कडून ऑथोराइज असं काय त्यांना आपण ओळख देऊ शकतो की ते त्या गावांमध्ये जाऊन आरोग्य दूत म्हणून काम करणार आहेत, तर त्यांना समोरचे जे लोक आहेत ते चांगल्या रिस्पॉन्सने त्यांच्यासोबत ते हे करू शकतील, कोऑर्डिनेशन करू शकतील. महत्वाचं काय की याच्या आधी आम्ही बऱ्याचशा म्हणजे संस्थांमध्ये असो, फाउंडेशन मध्ये असो काम केलेलं आहे, पण जेव्हा ग्राउंड लेवलला आपण काम करत असतो तेव्हा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला खूप लोकांचे असे काही ग्रामीण भागामध्ये असे काही प्रश्न आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये अशा काही गोष्टी किंवा इतर फाउंडेशन मार्फत किंवा इतर काही फ्रॉड फाउंडेशन मार्फत अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की ते विश्वास ठेवत नाही. बरोबर आहे सर. तर सर तुमचा प्रश्न पण आपण ग्राउंड लेवलला जर त्यांची ओळख ही ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, तहसील कार्यालय आहे, यांच्या मार्फतच जर त्यांच्या आपल्या ऑर्गनायझेशनची जी ओळख ही गावामध्ये पोहोचली आपल्या आरोग्यात जेव्हा जाईल त्यांच्याकडे माहिती देण्यासाठी, तर ते बेनिफिट्स फास्ट मध्ये मिळायला आपल्याला वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीसाठी आपण कुठले पाऊल उचलत आहोत की आरोग्य दूत उद्या जर गावामध्ये गेला तर त्याची ओळख ही आपली असली पाहिजे ऑर्गनायझेशनची, त्यासाठी त्याला काय ऑथरायझेशन आपण देणार आहोत. हा सर जी, आता तुमचा पुरेपूर प्रश्न मला समजला आहे की एखाद्या गावामध्ये जर आपला आरोग्य दूत तिथे गेला आणि तो जर का आपली सेवा सांगत आहे तर सर्वात पहिले हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे
की लोक हे आपल्यावर कार्ड, विश्वास कसा ठेवतील? हो सर, तेच आता एक पुरेपूर उत्तर देत आहे मी. तर हे सर्वांनी फार काळजीपूर्वक ऐका, कारण की ही गोष्ट आपल्यासोबत फर्स्ट टाइम नाही घडलेली आहे. गेल्या 1 वर्षापासून सर्वात जास्त जे आरोग्य दूत काम करत आहे त्यांना बेसिक लेवलवर, ग्राउंड लेवलवर सर्वात जास्त हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर म्हणून मॅक्झिमम लोकांचा हा जरी प्रश्न असला तरी आपल्यासाठी हा प्रश्न कॉमन होणार आहे. सर्वात पहिले आरोग्य मित्र तिथे जाणार, त्यांच्या घरात त्यांना सांगणार की तुमच्या आरोग्याविषयी काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही आरोग्याविषयी मदत हवी आहे का, तुमच्या घरामध्ये कोणी पेशंट आहे का. जर पेशंट असेल तर तो सर्वात पहिले त्यांचं नाव लिहून घेणार, त्या पेशंटला आजार काय आहे हे विचारणार आहे. ते सर्व विचारलं. आता जर कोणी सांगितलं किंवा आमच्या घरात एकही पेशंट नाही आहे, जर पेशंट असेल तर फार चांगली गोष्ट आहे, पण पेशंट नाही आहे एकही, तर तो म्हणेल ठीक आहे सर. तर तो दुसरा प्रश्न विचारेल, सर तुमच्याकडे कोणते हॉस्पिटलवाले, कोणते असे संस्थावाले हे कोणते आरोग्य कार्ड घेऊन आले आहेत का, त्यांनी तुम्हाला पहिले काही असे कार्ड विकले आहेत का. तर ते तुम्हाला नक्कीच हो किंवा नाही त्यांचे एक्सपिरियन्स सांगतील. कोण आलं होतं, कशा प्रकारे कार्ड दिलं, काय बोलला, नाही दिलं, हे फिजिकली एक कार्ड दिलं, याच्यावर काही हॉस्पिटलांचे नाव आहेत, काही पॅथॉलॉजीचे नाव आहेत, हे तुम्हाला दाखवतील किंवा ते सांगतील की 1 वर्ष अगोदर आलते, 3 वर्ष अगोदर आलते, 4 वर्ष अगोदर आलते. तर तुमच्याकडे एक बेसिक PDF सर्वात पहिले दिल्या जाईल. ठीक आहे, तुम्ही आमच्या आरोग्य दूत ऑर्गनायझेशनची सर्व्हिसेस नका घेऊ. सर्वात पहिले काय बोलणार आहे तो की ठीक आहे, तुम्ही आमच्या आरोग्य दूत ऑर्गनायझेशनची सर्व्हिसेस घेऊच नका, पण मी जर का तुम्हाला काही 10 गोष्टी सांगतो, त्या 10 गोष्टी ठीक आहे, मी आज आता तुमच्याकडे आलो आहे, पण दुसरा जर कोणी येणार तर हा तुम्हाला फसवणार नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला काही 10 गोष्टी सांगतो, त्या तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही जर का ते समजले तर जगात तुम्हाला याच्यानंतर कोणीही आरोग्याविषयी फसवणार नाही. मग ते तुमची गोष्ट ऐकतीलच. ठीक आहे बा, एक 5 मिनिटं आपण त्यांना रिक्वेस्ट करून राहिलो. तर रिक्वेस्ट करत असताना त्यांना पहिला प्रश्न राहणार आहे की जर तुमच्या एरियामध्ये इमर्जन्सी कोणाला ॲम्ब्युलन्स लागली तर त्याच्यासाठी काय पर्याय आहे तुमच्याकडे. तर कोणी म्हणणार मी ऑटोमध्ये घेऊन जातो, कोणी म्हणेल आमच्या ओळखीचे आहेत, कोणी म्हणेल माझ्या भावाची ॲम्ब्युलन्स आहे. आणि ती जर का ॲम्ब्युलन्स तिथे अवेलेबल नसेल तर सेकंड पर्याय काय आहे त्यांच्याजवळ. तर तो म्हणेन काही नाही. तुमचा एक नातेवाईक बाहेरगाववरनं आला आणि त्याला जर का ब्लडची आवश्यकता आहे आणि त्याला इन्स्टंट ब्लड लागणार आहे, तर आपण कोणी ना कोणी आपल्या मित्राला कॉल करतो, काय करतो. तर सर इथं तुम्हाला जेवढे ब्लड डोनर आहेत त्यांची लिस्ट एका सेकंदात तुमच्या मोबाईलवर अवेलेबल राहणार आहे. तर तो म्हणेल की त्याच्यासाठी आम्ही डिपेंड आहोत कोणावर. त्याच्यानंतर जर तुम्ही खेड्यागावामध्ये राहतात आणि तिथून जर का पेशंट सिटीमध्ये जात आहे मोठ्या हॉस्पिटलला, तर तिथं त्यांचे जे हाल होतात तिथं कोणी मदत करणार आहे का. तिथं तर आपण एकच पाहतो की आपल्या कोणी ओळखीचं आहे का, कोणी नातेवाईक आहे का, काय आहे का. जर तुम्ही यवतमाळला राहता आणि तुम्ही जर का नागपूरला गेले तर तिथं कोण ओळखीचं राहणार आहे तुमचं. जर ओळखीचे असले तर ठीक आहे, पण तिथे कोण मदत करणार आहे तुम्हाला, हा एक क्वेश्चन मार्क त्याला सोडून जाणार आहे. त्याच्यानंतर जर तुमच्या घरी कोणाची तब्येत खराब झाली किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणाला शुगर आहे तर तुमच्याच एरियामध्ये जे शुगरची लॅब आहे त्याच्यावर तुमचे पैसे कमी होऊ शकतील का. शुगरच नाही तर बाकी टेस्टवर पण तुमचे पैसे कमी होऊ शकतील का, हे त्यांनी सांगितलं का.
तुम्हाला जे त्यांनी कार्ड दिलेलं आहे हे तुमचंच कार्ड आहे, ऑनलाईन आहे, तुमचंच नाव दिसणार आणि हे कशावरून शो होणार आहे. तर त्याच्यासाठी प्रमाण तर लागणार आहे की नाही, तर ते तुम्ही तात्काळ जर तो प्रमाण देऊ शकणार नाही म्हणजे तो व्यवस्थितरित्या त्याच्या सर्व्हिसेस देऊ शकणार नाही आहे. त्यानंतर तुमचं वेबसाईट काय आहे तर तो वेबसाईट दाखवेल, पण ते प्रॉपरली आहे की नाही आहे ते तुम्ही समजू शकणार नाही किंवा त्याला सांगू शकणार नाही आहे, ऑथेंटिकेट आहे की नाही आहे. त्याच्यानंतर आपल्या मार्फत वैकुंठ आणि शवपेटीवाल्यांचे पण नंबर दिल्या जाणार आहेत, जेणेकरून ज्यांना कोणत्या एरियामध्ये जर लागत असेल तर आतापर्यंत तुम्हाला कोणी प्रोव्हाइड केले आहेत का, तर तो हो किंवा नाहीच म्हणेल. त्यानंतर जर तुम्ही खेड्या विभागात राहता आणि तिथून जर का तुमचा पेशंट सिटीमध्ये घेऊन जाता तर तिथं कोणी तुम्हाला फिजिकल मदत करेल का. जर कोणी या 8 ते 10 प्रकारच्या तुम्हाला मदत करत असतील आणि प्रामाणिकपणे, तर भविष्यात तुम्ही त्यांचं कार्ड घे जा. पण या सर्व मदती आम्ही तुम्हाला करत आहे. आता तुम्हाला विश्वास येऊ की नाही हो, पण तुमच्याकडे जर कोणी पेशंट असेल तर 101% मला कॉल करा, आरोग्य दूत ऑर्गनायझेशनला कॉल करा. त्या पेशंटची मदत ही फ्री मध्ये पहिल्यांदा केल्या जाणार आहे की जेणेकरून त्याला विश्वास यावा म्हणून. आणि जर का एकदा त्याला विश्वास आला तर मग काही सांगायची आवश्यकता नाही. हे माझा नंबर घ्या आणि तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुमच्या फोनमध्ये फक्त आरोग्य दूत ऑर्गनायझेशन हे प्ले स्टोर वरून डाउनलोड करून ठेवा. आज नाही भविष्यात जर काम आलं तर तुम्ही याचा उपयोग करू शकता. आणि याच्यामध्ये तर लिस्ट दिसतीलच, पण जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचे पैसे वाचवायचे असतील तर मात्र तुम्हाला 120 रुपयाचं प्रीमियम घ्यावा लागणार आहे. आणि हे प्रीमियम घेतल्यानंतर तुम्हाला सर्व महाराष्ट्रामधले हॉस्पिटल एकाच मिनिटात ओपन होऊन जातील. तर मी माझ्याच याच्यात एक प्रॅक्टिकल करून दाखवतो की मला या हॉस्पिटलमध्ये नंबर लावायचा आहे, तर मी हे अपॉइंटमेंट करून दाखवतो आणि त्या डॉक्टरांची किती फीज आहे हे मला लगेच घरी माहिती पडून जाणार. जर मला ब्लड टेस्ट करायचं आहे तर ती अपॉइंटमेंट घेऊन घेणार आणि किती पैसे आपल्याला डिस्काउंट मिळत आहे हे आपण आपल्या फोनवर एका मिनिटात त्यांना दाखवणार आहे. आता या सर्व गोष्टींचं जर परफेक्टली उत्तर दिलं आपण, त्याला समजून सांगितलं, त्याला प्रॅक्टिकल केलं आणि त्याला एक प्रश्नचिन्ह सोडून दिला की आम्ही तुम्हाला एकच सांगू शकतो सरजी, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. की तुम्हाला जर कोणी पेशंट असेल, तुमच्या एरियात कोणी पेशंट असेल तर त्याला पाठवून पहा आणि आरोग्य दूतची हे सेवा घ्यायला लावा. त्याला कशा प्रकारे सेवा मिळणार, त्याला कशा प्रकारे मदत मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचं डिसिजन घ्या. तर सरजी आता सांगा, एवढ्या सर्व गोष्टी आपण त्याला फोडून सांगितल्यावर तो दुसऱ्या कार्ड विषयी फसणार का? की तो तर म्हणेल ना की मला जेवढे आरोग्य दूत वाले जे सांगत आहेत तर त्यांची सुविधा घ्यायला परवडणार आहे. हॅलो सर, नमस्कार सर. माझं म्हणणं सुविधा विषयी नाहीये, महत्वाचं आहे की जे ग्राउंड लेवलला आपले आरोग्य प्रत्येक ग्रामीण लेवलला जाऊन काम करणार आहेत, बरोबर आहे, आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत ते जाणार आहेत त्या ठिकाणी प्रत्येक होम टू होम माहिती देण्यासाठी. पण जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती, शेवटी ते ऑर्गनायझेशन असो किंवा फाउंडेशन असो किंवा एखादी संस्था असो, त्यांच्या मार्फत जेव्हा तो ग्रामपंचायत मध्ये किंवा एखाद्या गावामध्ये जातो तर त्याला त्याची ऑथोरायझेशन ओळख महत्वाची असते, बरोबर आहे. तर आपण आरोग्य जे ठेवत आहोत त्यांना आपण आपली ओळख काय देणार आहोत? हा, तर ओळख आपण त्यांना, हा सरजी, तर त्यांना आपण तर त्यांना सरजी आय कार्ड मिळणार आहे, त्यांना लेटर मिळणार आहे. ते जे ग्रामपंचायत मध्ये जातील तर आरोग्य दूत ऑर्गनायझेशन मार्फत त्या ग्रामपंचायत साठी लेटर इश्यू केले जाणार आहे. आणि जेवढे आपल्या आरोग्य दूत मार्फत लोकांना सुविधा मिळाली आहे
तर त्या ग्रामपंचायत वाल्यांना दाखवल्या जाणार आहे की सरजी या गावामध्ये इथं अशा प्रकारच्या सर्व सुविधा मिळाल्या आणि ते आता आपल्या गावामध्ये चालू झाल्या आहेत. या सर्व सुविधा आपल्या गावामध्ये मिळाल्या पाहिजे. तर त्यासाठी हे सर्व ऑर्गनायझेशन काम करायला तयार. आपण एका ग्रामपंचायतला ती माहिती देण्यापेक्षा आता आर्मी तालुक्यामध्ये जवळपास 70 ते 80 ग्रामपंचायत आहेत. आमच्या माहिती आम्ही पूर्ण डिटेल्स काढलेली आहे. तर आम्ही 10 ग्रामपंचायत एका आरोग्य दूतला एक हँड ओव्हर करत आहोत. बरोबर की हे 10 ग्रामपंचायत मध्ये तुम्ही काम करायचं. असे आम्ही जवळपास 8 आरोग्य दूत नेमलेले आहेत. 80 ग्रामपंचायत आहेत आमच्याकडे. ठीक आहे, 8 प्रत्येकाला गाव येतात. पण होते काय की या 8 जणांचं जे ऑथरायझेशन आपण देणार आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत त्यांना आयकर सुद्धा आपण. पण आज काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे आय कार्ड असताना सुद्धा गाववाले त्यांना गावामध्ये प्रवेश करू देत नाही. कारण की काही घटना घडून गेलेल्या आहेत आधी त्या ग्रामपंचायत मध्ये. बरेचसे लोक अशा प्रकारे आय कार्ड घालून सुद्धा आली फॉर्म सुद्धा करून गेले, पैसे भरून निघून गेले. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी हे लोक विश्वास ठेवत नाहीत किंवा तिथले सरपंचच येऊ देत नाहीत गावामध्ये. तर यासाठी माझं म्हणणं असं होतं की तालुका प्लेसला इथं आपण तालुक्यात राहतो. आर्मी आता एक आर्मी हे तालुका आहे. तर या तालुक्याच्या ठिकाणी इथे जे तहसीलदार असतात, पंचायत समिती असते, यांच्या अंडर जे ग्रामपंचायत आहेत, या सर्व गोष्टी येतात. तर यांना जर आपण जे आरोग्य दूत आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत जे काम करत आहोत या तालुक्यामध्ये, तर त्यांचीच ओळख संपूर्ण माहिती की आमचे हे ऑर्गनायझेशनद्वारे 8 आरोग्य दूत आपल्या या तालुक्यामध्ये काम करत आहेत आणि यांची ही डिटेल्स आहे, आयडी आहे, ही तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही सबमिट करत आहोत. अशी काही आपली ऑथरायझेशन आपल्या आरोग्य काम करत असतो त्यांना तुम्ही देणार आहात का आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत? हा माझा प्रश्न आहे. सरजी त्या गावामध्ये गेल्यानंतर सरपंचाला जरी तो भेटला तर त्या सरपंचाने स्वतः ती मीटिंग लावून दिली. पूर्ण माहिती त्या ग्रामपंचायत मध्ये मीटिंगद्वारे सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. हे काम आपल्याला सोपं होईल. होम टू होम जाणे आणि एका ग्रामपंचायतला संपूर्ण गावाची मीटिंग घेऊन ती माहिती देणे आणि त्याचा फायदा कसा तुम्हाला मिळेल हे समजून सांगणे, याच्यामध्ये फास्ट मध्ये ग्रोथ आपल्या ऑर्गनायझेशनची होणार आहे. सरजी अगदी बरोबर आहे. सर मला एक गोष्ट सांगा आता की त्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही जर का गेले आणि त्या सरपंचाला सांगितलं की सर मी तुमच्या मार्फत एक आरोग्य शिबिर भरवत आहे, याच्यामध्ये मेडिसिन आमच्याकडून देऊ, डॉक्टर्स येतील तिथं चेकअप करतील आणि तुमच्या गावामधल्या लोकांना फ्री मध्ये चेकअप होणार आहे, तर तो काय म्हणणार सर? सर एक बोलू का तुम्हाला, सरपंच स्वतः तसाही भरू शकतो. त्याच्याकडे ते सर्व गोष्टी आहेत अवेलेबल, म्हणजे त्याच्याकडे तेवढे हक्क आहेत ग्रामपंचायत मध्ये या सर्व गोष्टी अवेलेबल करून देण्यासाठी. ग्रामपंचायतला अवेलेबल इंटरेस्ट घेणार नाही या गोष्टीसाठी, कारण की त्याच्याकडे तो सरपंच असल्यामुळे ते अधिकार त्याच्याकडे ऑलरेडी आहेत. तो स्वतःही आरोग्य शिबिर भरू शकतो, रक्तदान शिबिर भरू शकतो. त्याला काय फक्त एक लेटर देणं असते ग्रामीण रुग्णालयाला. सर मला एक गोष्ट सांगा, त्या ग्रामसेवकातून सर्व गोष्टी तो करून देणार आहे. आता त्याच्यामध्ये जर काही 5 ते 10 हार्टचे प्रॉब्लेम पेशंट निघाले, आता तो काय करणार त्यांना? तेही करू शकतो. काही ते सांगा ना सर. सरपंच आहे त्या गावाचं मेन हेच झालं ना, प्रमुखच झाला ना सरजी. त्याची ओळख तालुक्याला आहे, जिल्ह्यालाही आहे. त्याला जर करायचीच म्हटली मदत तो 100% करू शकेल. पण त्याची इच्छाच नसेल तो करणार नाही. माझं म्हणणं सरपंच हा बाजूला ठेवून देऊ आपण. सरजी मी काय म्हणतो, सर्वात पहिले हा जो प्रोजेक्ट आहे हा आरोग्य दूत ऑर्गनायझेशनचा आहे आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व ऑलरेडी आम्हाला असे प्रॉब्लेम फेस झालेले आहेत आणि ही आपली पहिली मीटिंग असल्यामुळे आता तुम्हाला याच्यानंतर 4 मीटिंग राहणार आहेत. त्या 4 मीटिंग मध्ये आरोग्य दूत ऑर्गनायझेशन ग्राउंड लेवलला कशा प्रकारे काम करते
तुम्हाला सिनियर लोकांना काय टीम राहणार, काय कशा प्रकारे काम राहणार आहे, आरोग्य दूतला कशा प्रकारे काम राहणार आहे, ते सर्व आपण येणाऱ्या 4 मीटिंग मध्ये शिकणार आहोत. त्यासोबत त्याबद्दल माझा हो सर, कसं आहे सर की हा जो विषय आहे ना सर, जो तुम्ही सांगितला, हा पूर्ण काही दिवसात प्रॅक्टिकली सॉल्व्ह होणारा विषय आहे सर. त्याला मी कितीही थेरॉटिकली उत्तर सांगणार तर ते लक्षात येणार नाही आहे. आपल्याला प्रॅक्टिकली लोकांचे जे रिव्ह्यू आहेत, त्या गावातल्या लोकांचे जे रिव्ह्यू आहेत ते सर्वस्वी राहणार, आणि लोकांचे जे रिव्ह्यू आहेत त्या लोकांच्या रिव्ह्यू वर आपण काम करत राहतो, आणि त्या लोकांच्या समस्यांवर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहतो. सरपंच तरी ह्या गावाचा प्रमुख असला तरी त्या गावातले लोक हे सर्वात प्रमुख आहेत, आणि त्या प्रत्येक लोकांपर्यंत आपलं ऑर्गनायझेशन आणि त्यांना सेवा देण्याचं काम हे आपण करणार आहोत. काही गावामध्ये आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशन काय बोला सर, कसं आहे की आपण प्रश्न उत्तर कितीही केले तर त्याच्यावर हे नाही होणार. जसं आपलं काम आहे हे आहे पूर्ण प्रॅक्टिकली, आणि प्रॅक्टिकली आपण सुविधा देणार तरच लोकांना आपल्यावर ट्रस्ट येणार आहे. आपण ट्रस्ट येण्यासाठी कुठल्याच प्रकारचं त्यांच्यावर दबाव टाकत नाहीये, कुठल्याच प्रकारचं त्यांना फेक कमिटमेंट करत नाही आहे, आणि कुठल्याच प्रकारच्या खोट्या गोष्टी आपण त्यांना सांगणार नाही आहे. आपण जे प्रॅक्टिकली काम करणार आहे तेच त्यांना दाखवणार आहे. ज्या लोकांना ज्या जिल्ह्यामध्ये जेवढं आपल्याकडून ऑपरेशन झाले, जेवढ्या लोकांना सुविधा झाल्या, याचे प्रत्येकाची त्यांना व्हॉट्सअपवर काय जाणार आहे, मेसेज जाणार आहे, जेणेकरून लोकांना लक्षात येणार. ज्यावेळेस इन्स्टंट जर कोणाला प्रॉब्लेम आला तर तो आपली सुविधा नक्की घेणार, आणि त्या सुविधा त्याला मिळाल्यावर तो त्याच्या गावामध्ये ऑटोमॅटिकली माउथ टू माउथ पब्लिसिटी करणार आहे. हा सर जो आपण जो गोष्ट घेता आता ते थेरॉटिकली घेत आहे, पण माझं असं वैयक्तिक मत आहे, आणि जे काम आपण करत आहे हे टोटली ग्राउंड लेवलला आहे. जेणेकरून आता तरी जेवढे आपल्याला प्रॉब्लेम आहेत, फक्त एकदा जसा ऍप पाहिजे होता तसा तो लॉन्च झाला 27 तारीखला, तर त्याच्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होणारच आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या काळानुसार तुम्हाला प्रत्येकाला उत्तर मिळणार आहे. पण जर कोणी हे म्हणत असेल की मला या गोष्टीचं आताच उत्तर पाहिजे शाब्दिक, तर ते आपण देऊ शकत नाही. ते तुम्हाला काही दिवसात. कसं आपण अकोला जिल्ह्यामध्ये ऑलरेडी काम झालेलं आहे ना आपलं, आणि त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेच असतील, त्यानुसार हा प्रश्न विचारलेला आहे. किंवा ते जर तिथे प्रश्न उद्भवले असतील तर त्याच्या अगोदर आपलं काही ना काही स्ट्रॅटेजी पण आपली. हॅलो, हा बोला. हा गजानन मनकर बोलत आहे. हॅलो हॅलो, गजानन मनकर बोलत आहे, कोर कमिटी सदस्य. हॅलो, हा नमस्कार सर, बोला सर. हा नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव कुणाल ठाकूर. हा, तुम्ही जो हॅलो, कारण हे सरांनी हे जे काम दिलेलं आहे, तुम्ही जे बोलला ऑथरायझेशनचं, हॅलो, त्याच्यावरती माझी एक टीम काम करत आहे स्टेट लेवलवर. हॅलो, अच्छा, आपण लिगली स्टेट लेवलवर त्याची परमिशन मागत आहोत, फाईल पुटअप केलेली आहे, बरोबर आहे. आता वी आर कॉन्सन्ट्रेटेड ऑन द स्ट्रक्चर ऑफ द थिसीस ऑर्गनायझेशन. आता आपण जे आहे ते स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन वर काम करताय सध्या, बरोबर आहे. आता ज्यावेळेस आपल्याला प्ले स्टोअरला जे ऍप येईल, बरोबर आहे, त्यावेळेस येईल, आणि त्या लेवलला तसं तुम्हाला पुढे तुम्हाला अडवणार नाही याची व्यवस्था आम्ही ऑथरायझेशनची व्यवस्था करत आहोत. हॅलो, परंतु प्रत्येक गोष्ट कसं आहे सिक्युअर नाही, कुठेही ग्राउंड लेवलला काम करत असताना आमची जी लिगल टीम जी आहे ती स्टेट लेवलवर काम करत आहे, पुटअप आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे की गव्हर्नमेंट प्रत्येक गावामध्ये क्रॉस करणारे 2-4 रिकामे लोक असतात. हॅलो, बरोबर आहे, आणि त्यांना तेच काम असते, माहिती अधिकार टाकणे, रिकामापणा करणे, तेच केलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हॅलो हॅलो, सोसायटी एमडी आहे, हॅलो, ती आमची टीम करत आहे स्टेट लेवलवर, त्यामुळे तुम्हाला ऑथरायझेशनचा प्रॉब्लेम येणार नाही. आता फक्त आपल्याला काम समजून घेणे आणि काम कसं चालेल
यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. आपण काय करतोय की काम समजून घेत आहोत. बरोबर आहे, तुम्ही एक्झॅक्टली करेक्ट बोलले आहे. तुम्हाला जर एक खेळा विकायचा आहे, कारण तुम्ही गव्हर्नमेंटला पॅरलल एक सिस्टीम तयार करतो आपण, हॅलो असं वाटत आहे. बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं पॉझिशन टेन्शन घेऊ नका. त्याचं ऑर्गनायझेशनचं काम भेटत आहे. बरोबर आहे. हा, तर ते चालू आहे, स्टेट लेवलवर काम चालू आहे. पुढे आपल्या प्रत्येक स्टेटमध्ये म्हणजे आपण जाणारच आहोत आणि येत्या काळामध्ये आपण कंट्रीमध्ये सुद्धा पसरणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला एका प्रकारे चॅलेंजेस आहे. तर सर जे बोलतायत, सरांची मिटिंग आहे. सर फक्त तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, वर्किंग ऑफ द ऑर्गनायझेशन अँड ड्युटी ऑफ आवर वर्कर्स या तीन कन्सेप्टवर काम करत तुम्हाला समजून सांगत आहे. ओके, तर तुम्हाला ऑथरायझेशन शेवटी काय भेटणार आहे, काय नाही भेटणार आहे, आयडेंटिटी कार्डाचं स्वरूप काय राहणार आहे, आम्ही सरपंचाला कोणतं पत्र देणार आहोत. बरोबर आहे, जर आमच्या लेवलवर शक्य झालं तर व्हिडिओ कडून आम्ही परमिशन घेणार आहोत का. बरोबर आहे, किंवा अगोदर शिबिर घेणार आहोत. हे बा, सरपंच सर्व काही करू शकते. बरोबर आहे, एखादा सरपंच आम्हाला म्हणेल की तुम्ही 2-5,000 रुपये द्या तेव्हा तुम्हाला परमिशन देतो, तर आम्ही ते मान्यच करणार नाही. बरोबर आहे, ही जी लिगली टीम आमच्या ऑर्गनायझेशनची लिगली टीम त्याच्यावर वर्क करत आहे. ओके, परंतु आपल्याला हे जे काम करायचं आहे, कोणत्याही गोष्टीत एखादा एक प्रश्न विचारला किंवा अगोदर तुम्ही ऑफिस उघडलं का, तुम्ही पुष्कळ लोक पाहिले असतील, मिनी फायनान्स पासून स्कीम वाले, ऑफर वाले पहिले ऑफिस उघडतात, पॉश एक रिसेप्शनिस्ट होतात, स्क्रीन लावतात, ऍडव्हर्टाईज करतात आणि ते काय करतात, नंतर काही दिवसानंतर ते ऑफिस बंद होते, काम निघून जाते. बरोबर आहे, निघून जाते. परंतु सरांचा एक उद्देश आहे, पहिले काम नंतर प्रदर्शन. आपल्या संस्थेचं ते विरुद्ध समजायचं. वी आर कॉन्सन्ट्रेटेड ओनली फर्स्टली ऑन द वर्किंग. आफ्टर दॅट वर्किंग, व्हॉट एक्सपिरियन्स यू गॉट, देन यू डिसाइडेड दिस ऑर्गनायझेशन इज करेक्ट ऑर नॉट. बरोबर आहे, प्रश्न तो नाही. आज बी ऑर्गनायझेशनला जर एक ऑफिस घ्यायचं असेल, तुम्हाला हे करायचं असेल तर करू शकते. 10,000चं ऑफिस घेणं काही ऑर्गनायझेशनला नवीन नाही आहे, काही ते महाग नाही आहे, कठीण नाही आहे. ओके, तर सरांना ते समजून सांगायचं आहे. सरांचा एक क्लिअर उद्देश असा आहे की मला ग्राउंड लेवल प्रत्येकाला एक काम दिलं पाहिजे, कामातून आपला माणूस उभा राहिला आहे. सरांनी एक बोलले होते तुम्हाला, मला असं वाटते की जो जर का तो आरोग्य मित्र आहे आणि तो जर त्याचं काम दाखवाल तो AMP बनू शकतो. बरोबर आहे, CAMP बनू शकतो. त्याच्या कामावर तो डिपेंड आहे. ओके, तर आणखी इतरांना काही प्रश्न असेल सरांना करा. पुन्हा सर कंटिन्यू करा. हॅलो, चालेल सर. हा, ओके. कोणाला काही आहे का आता दुसरे प्रश्न नसेल तर मग आपण स्टॉप करू. कोणी आहे का मग आणखी? हॅलो. हा, हॅलो. हा मॅडम, विचारू द्या ना 1-2 जणांना अजून प्रश्न. तुम्ही विचारा, म्हटलं मी कोणाला असेल तर विचारा. नाही, अजून आपण हॅलो, एक मिनिट मॅडम, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. मॅडम, आपण आणखी एक सांगू शकतो. इच अँड एव्हरीवन मस्ट बी टॉक आउट. प्रत्येक जण बोललं पाहिजे, कारण त्यांना फील्डवर जायचं, त्यांना पूर्ण वेळ द्या. हॅलो, काय होतं, कारण ते प्रत्यक्षात हेच करणार तुम्ही. हॅलो सर. येस सर. पुन्हा सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहे. तुम्हाला पुन्हा सर सोबत बोलायचं, कुणाल सर सोबत बोलायचं आहे. हॅलो. त्यांनी काम केलेलं आहे 2-3 ऑर्गनायझेशनला, त्यामुळे प्रॉब्लेम आलेले आहेत. नाही, कुणाल ठाकूर जे बोललेत ना, आम्ही ते प्रॉब्लेम फेस केलेला आहे, म्हणून आम्ही या विषयावर बोललो की त्यांना काय काम चालू करत आहे. 2-3 दिवसात नाही होईल, 5-7 दिवसात होईल, आठवड्याभरात होईल, तोपर्यंत ही सेक्युरिटी तयार होईल का असं त्यांचं म्हणणं आहे. ते बाकी काही नाही. मॅडम, सर्वच गोष्टी या पहिल्यापासून रेडी आहेत. हा, आणि ते हायर लेवलवर पण आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपली NGO हे रजिस्टर्ड NGO आहे. आपण जे काम करत आहे हे लोकांच्या मदतीचं काम करत आहे आणि आपण त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे आणि आपण त्या सर्व्हिसचा मोबदला घेत आहे. आली गोष्ट लक्षात मॅडम? हा मॅडम. हा, मी आर्णी तालुका, आम्ही उमेदमध्ये CLF मॅनेजर म्हणून आहे. तर आम्हालाही समजा आता ही फर्स्ट मीटिंग आहे आमची. आम्ही ह्या अशा संस्थेमध्ये बऱ्याचशा काम केलं आहे.
ते जे सर बोलले खकर सर, तर त्यांचं अगदी योग्य आहे. कारण माहितीये का, बऱ्याचशा ज्या म्हणजे ऑर्गनायझेशन आम्हाला काम करायला लावतात, आम्ही काम करतो, चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळते. कारण ग्रामीण भागामध्येच आम्ही आहोत आणि ग्रामीण भागातच आम्ही जातो. फील्डवर जेव्हा काही काम करतो ते कसं आहे, आमचं जेव्हा सर्वांसोबत ओळख राहते, सर्वांसोबत आम्ही छान प्रकारे चर्चा करतो, काम करतो. पण आमच्यासोबत कसं होते माहिती का, जे एरिया मॅनेजर राहतात किंवा अजून कोणते डिस्ट्रिक्ट लेवलचे राहतात, त्यांचंच ते मी करतात. आणि हा जो प्रोग्राम म्हणत आहे तुम्ही, हा आरोग्य दूतचा, हा आरोग्य दूतचा जो प्रोग्राम आहे, हा आत्ताच नाही पासूनही समजा चालत आलेला आहे. पण कसं आहे, ऑनलाईन प्रोग्राम म्हणत आहे, तर ह्या ऑनलाईनच्या यांनी कसं काय ते सगळं हँडल होईल बा, हे आम्हाला समजत नाही. जसे आभा कार्ड आहे, आशा सेविका आहे, त्या सर्व काही सुविधा गाव लेवलवर म्हणजे त्यांना हे करून देत असतात ना, ते आपल्याला कसं काय स्वीकारल बा, का तुम्ही आरोग्य दूत आहे, कुणाकडनं आहे, काय आहे, हे सर्वजण ते माहिती मागल ना सर आम्हाला. मॅडम एक गोष्ट लक्षात घेऊन घ्या, तुम्ही म्हणता की त्यांना फ्री मध्ये सर्व सेवा मिळत असताना तुम्ही म्हणता की त्यांना त्यांच्याकडून आपण इतके रुपयाचं ते कार्ड काढायचं आहे, त्यानंतर मग हेल्थ कार्ड काढायचं आहे समजा, ते दिल्याच्या नंतर ते, आणि हे सर्व आम्ही करून देऊ, सर्व होईल. पण आमचं बेनिफिट त्याच्यामध्ये मिळेल नाही मिळेल हे पण काही समोर सांगता येत नाही. आता एक सक्षम म्हणून हॅलो मॅडम, जे जो प्रश्न केला ना, तो शॉर्टकट मध्ये तुमचा माईक प्रश्न आहे. आणि तुम्हाला मी याच्या पहिले सांगितलं आहे की तुम्हाला फक्त अजून 4 मीटिंग अटेंड करणं आहे. या 4 मीटिंग मध्ये तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जातील. आज आपली ही पहिलीच चर्चा आहे. या चर्चेमध्ये बरेचसे लोक आहेत बाहेरगावचे, काही लोक हे फर्स्ट टाइमला आलेले आहेत. आता तुम्ही याच्या पहिले ज्या सिनियर लोकांची चर्चा झाली त्या मीटिंग मध्ये होते का? कोणी असू शकते, कोणी नसू शकते. पण याच्या नंतर ज्या 5 मीटिंग मध्ये राहणार आहोत आपण, तर आपली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी मीटिंगला तर साक्षी असाल ना तुम्ही. तर पहिल्या मीटिंगला इंट्रोडक्शन झालं, दुसऱ्या मीटिंगला आपल्याला काम कसं करायचं आहे ते घेऊ, चौथ्या मीटिंगला आपल्याला ग्राउंड लेवलवर कशा प्रकारे उतरायचं आहे हे माहिती होणार आहे, आणि 5व्या मीटिंगला परत आपण क्वेश्चन आन्सर घेऊ. तोपर्यंत आपला ऍप पण परफेक्टली लॉन्च होणार आहे आणि जो टेक्निकली समजून काम भारी राहणार नाही आहे. आतापर्यंत तुमच्या पर्यंत असा कुठल्याच प्रकारची अशी आणि या लेवलला गोष्ट आलेली नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला परफेक्टली अशी कोणती ऑर्गनायझेशन असेल की पहिले पूर्ण समजावून सांगितलं असेल आणि मग कामावर पाठवलं असेल. दुसरी एक गोष्ट, तुम्हाला तुमच्या सिनियरांचा परिचय पहिले करून दिला गेलेला आहे, जेणेकरून की तुम्हाला स्टेप बाय स्टेप काम करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही ट्रेनिंग सेशन अवेलेबल करून दिलेले आहे आणि कमी वेळामध्ये तुम्ही आरोग्य दूत ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी ह्या मीटिंग आहेत मॅडम. त्यानुसार जर का आपण फिजिकली प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये जर गेलो तर महाराष्ट्र चालू करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे मॅडम. आली गोष्ट लक्षात? तर याच्या नंतर 4 मीटिंग्स होतील आणि त्या 4 मीटिंग मध्ये तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते हर डे बाय डे तसेच क्लिअर होऊन जातील. ओके ओके सर, मला बोलायचं होतं. हा बोला. हॅलो. हा बोला. मी संतोष डाले, नागपूर डिस्ट्रिक्ट मधून बोलत आहे. हा. ठाकूर सरांनी जे प्रश्न उपस्थित केले ते तर एकदम बरोबर आहेत, पण त्याच्यामध्ये आणखी एक लक्षवेधा सूचना एक प्रश्न मी टाकत आहे की फील्ड मध्ये ज्या पुरुष किंवा महिला काम करतील, कधी कधी काय फील्ड मध्ये काम करत असताना त्यांच्या ऍक्सिडेंट होते, करून पडतात. तर अशाच घटना आमच्या समोर बऱ्याचशा घडल्या आहेत. तर जे लोक फील्ड मध्ये काम करत असतात आणि त्यांच्या मेडिकल पॉलिसी काढली तर सर बरी होईल. त्याच्याविषयी पहिलेच बोललो तुम्ही. आणि ज्या महिला जे राहतील त्यांना त्यांच्याच एरियात फिरणं आहे. एवढा एरिया दिलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच दुसऱ्या एरियामध्ये त्यांना जायचं नाही आहे.
ज्या एरियामध्ये त्या फिरतील तिथलचे मॅक्झिमम लोक हे त्यांना ऑलरेडी सोडतील. जेणेकरून असं नाहीये की आज तुम्ही या गावात राहता तर 4-5 गाव सोडून किंवा 15-20 गाव सोडून तिथे जा, किंवा तुम्ही तालुक्या लेवलला तर सिटीमध्ये जाऊन काम करा, असं कुठल्याच प्रकारे होणार नाहीये. तुम्ही ज्या एरियामध्ये राहसाल तुम्हाला त्याच एरियामध्ये बेसिक लेवलला तुमचं काम दिल्या जाणार आहे, आणि जे सिनियर आहेत त्यांनाच फक्त फील्ड वर्क त्यांच्या मदतीसाठी पाठवल्या जाणार आहे. आणि जो व्यक्ती परफेक्टली 6 महिने व्यवस्थित जर काम करेल तर त्यांच्यासाठी ह्या सर्व गोष्टी लागू होणारच आहेत. हे मी पहिलेच 3 वेळा सांगितलेलं आहे सर. ओके सर, थँक्यू. जेणेकरून ज्या काही गोष्टी आहेत ह्या ऑलरेडी आपण सर्व ऑलरेडी सांगत आहे. कोणाला काही प्रश्न? आज इथेच थांबूया आपण. आणि सर हॅलो, एक मिनिट सर. माझा एक थोडासा प्रश्न आहे की फक्त टाईम किती राहणार आहे बाहेर म्हणायचं आपल्याला? मॅडम ते सर्व तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगितलं. तर आजची मीटिंग इथेच थांबूया आपण. तुम्हाला लिंक शेअर करतील तर तुम्ही सर्वजण मीटिंगला. थँक्यू सर. आरोग्य दूत यांची सविस्तर माहिती मिळवण्याकरिता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आरोग्य दूत यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओवर लगेच पाहणार आहोत. तर आपण व्हिडिओला नवीन असाल तर लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.